तर नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण आलो आहे कांदिवली वेस्ट महावीर नगरला मित्रांनो आलेलो आहे. आणि महावीर नगरला मित्रांनो याचं कारण इथं सर्वात मोठी खाऊ गल्ली लागते, ती आता आपण एक्सप्लोर करणार आहे. आणि मित्रांनो जास्तीत जास्त मी आज ना स्ट्रीट फूड कव्हर करणार आहे. म्हणजे आपण स्ट्रीट फूडमध्ये आपण काय काय खातो, काय तिकडे भरपूर मोठी स्ट्रीट फूड आहेत. तर चला आपण आता एक्सप्लोर करायला सुरुवात करू. आपण आता आलेलो आहोत मित्रांनो आनंद स्टॉलच्या इकडे. तर इथं सर्व आनंद डोसा, तुम्ही कधी नाव ऐकलं आहे, सर्वात फेमस डोसा इथला. तर आपण आता तो एक्सप्लोर करणार खाणार आहोत. तर चला आपण जाऊ आतमध्ये शॉपमध्ये त्यांच्या आणि बघूया कसं काय आहे. तर चला माझ्यासोबत या. तर मित्रांनो आनंद डोसा तिथं आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आता खाणार आहे मटका डोसा. म्हणजे मटका डोसा मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. तर बघूया आता हे काका आता मटका डोसा बनवणार आहे. तर आता स्टार्ट करतील, ते पण तुम्हाला दाखवतो थोडासा मित्रांनो. तर चला आपण स्टार्ट करा आता. तर मित्रांनो हा आमचा मटका डोसा आहे आणि आता मटका वगैरे सजवत्या, ते पण तुम्हाला दाखवतो. हो गया तो बस हो गया. सिर्फ आप ही बोलिए. एक कांदा है, टमाटर, शिमला मिर्च, पनीर है. मेरे मित्रांनो आमचा आता मटका डोसा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा आमचा मटका डोसा. तर अशा प्रकारे आमचा मटका डोसा. तर आता बघूया, खाऊया, टेस्ट बघूया याची कशी आहे. तर चला आता खायला सुरुवात करतो आम्ही. तर मित्रांनो आपला मटका डोसा रेडी झालेला आहे बनवून, तुम्ही बघू शकता. तर हा डोसा आहे आणि त्याच्या बाजूनी याने अशी प्लेट सजवलेली आहे, बघू शकता, सजवली केलेली आहे. आणि चटणी खोबऱ्याची आहे, तुम्हाला माहिती असेल. आणि मित्रांनो भाजी कुठे तुम्हाला दाखवतो, त्या मटक्यामध्ये भाजी आहे, बघू शकता. तर जरा आपण टेस्ट करून बघूया ह्याच्यामध्ये चीज आणि टाकलेलं आहे, असं म्हणजे फ्लेवर दिलेला आहे. तर चला आपण पहिले टेस्ट करूया. आणि भाजीमध्ये पनीर आहे आणि कॅप्सिकम वगैरे जास्त आहे. तर बघूया टेस्ट कधी. टेस्ट चांगलं आहे मित्रांनो. त्या प्राईसप्रमाणे मित्रांनो डोसा एकदम म्हणजे बरोबर आहे, परफेक्ट आहे. तर पहिल्यांदा मी ट्राय करतो हा डोसा, म्हणजे मटका डोसा. आज मी ह्या खाऊ गल्लीमध्ये ट्राय करतो आहे, पण मला डोसा आवडला मित्रांनो. तर चला आपण पटापट खाऊया. तर ह्याचं नाव नितीन मोरे आहे आणि ह्याचा मित्रांनो एक यूट्यूब चॅनल आहे नितीन मोरे म्हणून. तर आपण असे ब्लॉग्स बनवतो, जाऊन व्हिजिट करायचं करा. आणि बघू शकता डोसा म्हणजे आम्ही दोघांमध्ये आता खातो आहे. तर कसा नितीन डोसा होता? खूप छान आहे. त्याच्यामध्ये जे सॉसेसचे जे फ्लेवर्स आहेत, अच्छा, प्रत्येक सॉसचा फ्लेवर असा वेगवेगळा आपल्या जिभेवर समजतो, की कुठला सॉसचा फ्लेवर कसा आहे. छान आहे, खूप छान. आणि प्राईसप्रमाणे पण वर्थ आहे, कारण याच्यामध्ये खूप सारे ग्रेव्ही खूप दिली. आताची आपण अर्धी ग्रेव्ही अर्धी ग्रेव्ही बाकी आहे. एका डोस्यामध्ये आहे ना पुरेपूर 2 ते 3 वाजता 2 जण तर आरामशीर जाऊ शकतात. एक डोसा पुरेसा आहे.
तर चला मित्रांनो, आपण मटका डोसा आता खाऊन झाला आपला. आता आपण पुढे जाऊया. तर इथं भरपूर व्हरायटीज तुम्हाला भेटतील आहे. तो हॉटेल बिटेल्स ह्या साईडला भरपूर आहे मित्रांनो. खाऊ गल्ली एवढी नाही मित्रांनो, तर खाऊ गल्ली त्या साईडला बनापुरात, त्या लेनला पण जाऊ शकता आणि ह्या लेनला पण खाऊ गल्ली आहे. तर बघू शकता मित्रांनो इथं काय आहे. तर इथं सँडविचेस आहेत सगळ्या प्रकारचे, आणि इथं सोया चाप, पनीर, मोमोज हे सर्व आहेत मित्रांनो. तर बघू शकता. आणि आपण आता चाप्स खाणार आहोत. बघूया काय काय किती व्हरायटीज आहेत त्यांची. तर मित्रांनो आता आपण मटका डोसा खाल्ला, आता सोया चाप खाणार आहोत. तर बघूया आतमध्ये कोणता कोणता चाप भेटतो ते आतमध्ये जाऊन बघणार आहोत आता. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो आपण तंदुरी चाप आहेत त्या अशा आहेत, त्या आतमध्ये असतात. तर ह्याच्यामध्ये बाई आहे ना. तर मित्रांनो बघू शकता हे तंदुरी चाप आतमध्ये आहे, त्या साईडला आहे. तर तुम्ही मित्रांनो बघितलं तंदुरी चाप कसा असतात शकता. तर आता हा बनवतोय. मीठ टाकलंय, चाट मसाला सुद्धा ॲड केला. हे स्प्रिंग ऑनियन आहे. स्प्रिंग ऑनियन ॲड केलं. ये ग्रीन चटनी, ये कसली चटनी है? ग्रीन चटनी. इसमें क्या है ग्रीन चटनी में? दही का आहे. दही का? मिल्क. ओके, दही और मिल्क का. हे दह्याचे आणि दुधाचे आहे ना, हे ग्रीन चटणी टाकले त्यांनी, आणि वरून परत कोथिंबीर टाकले थोडे ॲड केले याच्यावरती. ऑलमोस्ट आपला चाप रेडी झालेला आहे ना. आता अजून याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे का? आपला तंदुरी सोया चाप रेडी झालेला आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर बघा अशा प्रकारे तंदुरी सोया चाप चालू झालेला आहे. तर आपण टेस्ट करून बघूया मित्रांनो तर कसा आहे आणि आपण तुम्हाला तर मी रेट सांगतो की टेस्ट बघा. तर मित्रांनो तंदूर म्हणजे डोशापेक्षा तरी आम्हाला ठीक वाटला, म्हणजे कारण की हा एकदम ड्राय आहे मित्रांनो. तंदुरीमध्ये ड्राय नसणार, तर एकदम ड्राय आहे. आणि चटणी आपण टेस्ट करून बघूया. तर मित्रांनो चटणी ही मिरची आणि दह्याची आहे, त्याला मिक्स चटणी आहे. आणि बघा याच्यामध्ये चॉकलेट्समध्ये किती व्हरायटीज आहेत ते. आता आम्ही चॉकलेट ओव्हरलोड ऑर्डर. हां एक मिनिट रुक जा. ऑलरेडी आहे ना याने याच्यामध्ये बनवायला टाकलेलं आहेत ते. थोड्याच वेळात ते बनेल, 2-3 मिनटामध्ये दाखवतो तुम्हाला झाल्याच्यानंतर. हे क्रीम्स आहेत त्याच्यामध्ये. ही कोणती क्रीम आहे? व्हाईट चॉकलेट आहे. ओके, हा व्हाईट चॉकलेट आहे. हा मिल्क चॉकलेट. ओके, आणि तो डार्क चॉकलेट. आणि हा डार्क चॉकलेट. चला आलेलं आहे. अक्षय टेस्ट करून बघ कसं आहे ते. चांगलं आहे ना. ओके, अजून घ्यायचं आहे मित्रांनो. आपण आता वेफल खाल्ले, वेफल चांगले होते. पण आता आपण आलेलो आहे बॉटम शॉट्स, म्हणजे आपण आता आजूबाजूला खाल्ला, आता पियायला आलो आहे. ते बॉटम शॉट्स इथं आलेलो आहेत. म्हणजे इथं म्हणजे वेगवेगळे फ्लेवर आहेत सोड्याचे, ते आपण बघणार आतमध्ये जाऊन. तर त्याला आतमध्ये जाऊ आणि फ्लेवर कोणते कोणते आहेत ते विचारूया. तर आतमध्ये आलो आहोत. तर मित्रांनो तुम्ही हे फ्लेवर पाहिजे चेक करू शकता बॉटम शॉट्सचे. सीताफळ, गवा, अजून चॉकलेट, पान, जामून, मँगो, स्ट्रॉबेरीचे भरपूर आहेत मित्रांनो. तर आता बघू शकता मित्रांनो. आणि याच्यावरती काय आहे ते ओके आहे मतलब हर. हाँ, एक प्लेट में मिनिमम 2 फूड आएंगे, सेम फ्लेवर. अच्छा, कौन सा भी लो फिर. हाँ, अच्छा मिनिमम 2 या 2 के आगे 3, 4, 5, 6. अच्छा, लेने गए तो मिनिमम 2 लो, नहीं तो एक नहीं मिलेगा, ऐसा है ना. एक मिलेगा नहीं सर, वो 70 ml का शॉट रहता है, सिंगल अच्छा. बनता नहीं. अच्छा बना हुआ हम रखते नहीं है, ऑर्डर पे बना के देते हैं, तो कम से कम जार में 2 बनाना. अच्छा अच्छा, जार में 2 बनाना पड़ता है. अच्छा अच्छा अच्छा, तो इनकी प्राइस अलग अलग है क्या? नहीं सर, सबकी सब प्राइस एक ही है. हाँ, अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर चला मित्रांनो आता बघूया आपण एक कोणतरी शॉट ट्राय करूया, बघूया. आणि कसं आहे मित्रांनो त्यांचा म्हणजे 2 शॉट्स कंपल्सरी घ्यायला लागतात. मग चला आपण बघूया आता कोणतरी फ्लेवर चॉईस करूया, नंतर आपण घ्या. तर तुम्हाला आता थोड्या पिता. तर मित्रांनो आमचे 3 शॉट्स आहेत बघू शकता. तर हा आहे फालसा, सीताफळ
आणि लैला मजनू. लैला मजनूमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये जांभूळ असते ना, हे जांभूळ आहे ह्याच्यामध्ये आणि पेरू. जांभूलने पेरू. हा जांभूलने पेरूची लेअर आहे ही बघू शकता. तर खालती जांभूल आहे, वरती पेरूचं आहे. तर हे आम्ही 3 शॉर्ट्स मागवलेले आहेत. म्हणजे कंपल्सरी 2 तरी मागवायचे, एक नाही भेटत. आणि आमचा एक इथे शॉर्ट्स आहे आणि हे. तर आता आपण पहिला सीताफळ ट्राय करूया, कारण की सीताफळ बघूया कसा आहे टेस्टला. कारण की सीताफळ गोड आहे आणि हा जांभूल आहे ना थोडा आपल्याला म्हणजे हे लागेल आंबटसारखं थोडं. म्हणजे मला आज समजलं की करवंदाचा आहे. तर करवंदाचा आपण नंतर ट्राय करूया, कारण की पिकलेली करवंद मित्रांनो, कच्च्या करवंदाचा नाही आहे, पिकलेली करवंदाचा आहे. तर पहिला आपण ट्राय करूया आता सीताफळ. सीताफळची बाईट आहे. तर मित्रांनो सीताफळ ट्राय केला. खरंच सीताफळ खूप छान आहे. म्हणजे असा फील येतोय की मी सीताफळच खातोय, रिअली सीताफळ खातोय असा फील येतोय मला. तर ठीक आहे, आता आपण करवंद ट्राय करूया. आता बघूया. करवंद थोडा खट्टा आहे. तर मित्र कसा खायचा असतो माहिती आहे ठीक आहे. तर त्यांनी हा मीठ लावलेला बाजूनी त्याच्याने खायचा. आता इथनं बाईट घेतली ना, मी इथनं पियालो ना, तर आता इथून पियायचा मित्रांनो. याची पण एक ट्रिक आहे. तर मित्रांनो करवंद टेस्ट एकदम मस्त आहे. म्हणजे गावची फील होते, म्हणजे आपण असं वाटतं करवंदच खातोय. तर आपलं आता लैला मजनू आहे. तर मित्रांनो आता हे लैला मजनू म्हणजे खालती जांभूल आहे आणि वरती पेरू आहे. तर बघूया, हे पण सेम कोटिंग दिलेली आहे बाजूनी बीटाची, त्यांचा तो फ्लेवर आहे मित्रांनो. तर ट्राय करूया आपण. पेरू तर एकदम म्हणजे फील होते पेरू सारखा. आता मी तर पेरू गेला आणि खाली राहतो जांभूल आहे. आता बघूया आपण जांभळाची पण टेस्ट जांभूल लढा आहे ना, लय घट्ट आहे पण जांभळाची फील येते. पण तोंड आता रंगला नाही ना, तोंड रंगलाय ना काय म्हणला. तर मित्रांनो बघायचं जांभळाची म्हणजे एकदम प्रत्येक शॉर्ट पेअरला मित्रांनो एकदम म्हणजे फ्लेवर येतात मध्ये असं वाटतं तुम्ही फुटत आहे कोणत्या फुटत खातो मी आता फ्लेवर म्हणजे त्यांचा शॉर्ट आहे. तर त्यांनी मित्रांनो हा आता बघू शकता, वरती बघू शकता ही स्ट्रॉबेरी आहे आणि किवी आहे आणि खालती जांभूल येत आहे. तर मित्रांनो हे फ्लेवर आहे, त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये दिलेले आहे. तर बघूया आपण ट्राय करूया. तुम्ही आता बघत असाल की आम्ही शॉर्ट्स पियालो. तर मित्रांनो ते त्यांनी म्हणजे असं म्हणजे काय सर्फ असा काय असं सर्फ वगैरे ते यूज नाही करत मित्रांनो. त्यांच्याकडे एकदम मतलब रिअल आहे एकदम. मँगो, जामून आणि हे कोणतं आहे अंकल? पेरू. हा अच्छा पेरूचा बघू शकता मित्रांनो. हे बघा हे म्हणजे रिअल आहेत त्यांचे फ्लेवर. तर मित्रांनो बॉटमचं पहा दुकान त्यांच्या शॉपचं नाव आहे. तर कधी पण या व्हिजिट करा. जास्त महाग नाही, 40 रुपयाला 2 आहेत. म्हणून लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल, म्हणजे याचा आपला पुरा ॲड्रेस पण देईल आणि जे काय असेल ते सर्व तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करेन मित्रांनो. तर चला मित्रांनो ही कांदिवली खाऊगल्ली होती ती आपण एक्सप्लोर केली. म्हणजे खाल्ला पिल्ला मग तुम्ही बघत असाल. तर मित्रांनो अजून आम्ही 4 शॉप फिरलो, म्हणजे 3 ठिकाणी मी खाल्ला मित्रांनो आणि इथं प्यायला लागणार. तर मित्रांनो आम्ही जास्त खाल्ला असता, नेक्स्ट टाइम येऊ आम्ही तेव्हा अजून थोडे दुकानं आम्ही शॉप एक्सप्लोर करू, कारण की जास्त खाता पण नाही तुम्हाला माहिती असेल. मित्रांनो तुम्ही बघत असाल की मटका डोसा होता, तो आम्हाला ते पण स्टार्टिंगला खाल्ला. म्हणजे आम्हाला पहिला माहिती नव्हतं मटका डोसा ॲक्च्युली काय असतं. ते पहिल्यांदा घेतला आम्ही, तेव्हाच खाल्ला आणि आमचा पोट भरला तेव्हा. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. त्यानंतर आम्ही खाताना मिळेल खाताना बघत चालतो. तर त्यानंतर वेपर खाल्ले आम्ही. त्याच्यानंतर आम्ही आता आलो शॉर्ट्स पियाला. तर आमची अशी काय आजचा म्हणजे जो प्रवास होता खाण्याचा तो चांगल्या प्रकारे झाला मित्रांनो. नेक्स्ट पार्ट आहे याच्यावरतीच अजून भरपूर इकडे दुकान आहेत, त्यामुळे एक्सप्लोर करणारच आहोत. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली की तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर जे नवीन असतात तर सबस्क्राईब करायला तेवढा विसरू नका. आणि चला भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.